नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक जेजुरकरजी पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. सहकार विषय अंतर्गत आपण यापूर्वी 5 प्रकरण अभ्यासलेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण असणार आहे 6 नंबरचं, की ज्यामध्ये सेवा सहकारी संस्था या सहकारी संस्थांपैकी एक जो काय सहकारी संस्थेचा प्रकार आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत, की सेवा सहकारी संस्था, की ज्यालाच सर्व्हिस कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून देखील ओळखलं जातं. सेवा सहकारी संस्था हा जो सहकारी पतपुरवठा संस्थांच्या माध्यमातून हा जो सहकारी संस्थेचा प्रकार आहे हा या ठिकाणी उदयास आला आहे. आपण लक्षात या पद्धतीने घ्यायचे. या प्रकरणामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रस्तावना अभ्यासायची आहे. त्यासोबतच प्रस्तावनेमध्ये सेवा सहकारी संस्थेचा जो अर्थ आहे, व्याख्या आहे, किंवा सेवा सहकारी संस्था ही जी काय संकल्पना आहे, हिची जी काय पार्श्वभूमी आहे ती आपण या प्रस्तावनेअंतर्गत अभ्यासणार आहोत. त्यासोबतच सेवा सहकारी संस्थेचा अर्थ सोबतच व्याख्या देखील आपण अभ्यासणार आहोत. चला तर आपण या ठिकाणी सेवा सहकारी संस्था याची जी काय पार्श्वभूमी आहे, या संस्थेचा जो इतिहास आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. प्रस्तावनेअंतर्गत आपण अभ्यासतो की शेतकऱ्यांच्या आर्थिक व जीवनावश्यक गरजा भागविणं आणि शेती उत्पादन वाढविणं यासाठी विविध सेवा पुरविणाऱ्या संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. म्हणजे शेतीच्या विषयक ज्या आर्थिक आणि जीवनावश्यक ज्या गरजा आहेत त्या भागविण्यासाठी, तसेच शेती उत्पादन वाढविण्याकरिता विविध सेवा पुरवणाऱ्या ज्या संस्था निर्माण झाल्यात, अशा संस्था की ज्यांना सहकारी किंवा सेवा सहकारी संस्था म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. सेवा सहकारी संस्थांना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, शेतकरी सेवा सहकारी संस्था किंवा प्राथमिक सेवा सहकारी संस्था या विविध नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. या संस्था सभासदांना फक्त कर्ज पुरवठा न करता विविध सेवासुद्धा उपलब्ध करून देतात. म्हणजे आपण जर बघितलं की सहकारी पतपुरवठा संस्था की ज्या फक्त सभासदांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करत होत्या, इतरही सेवा त्या ठिकाणी देत होत्या, मात्र या सहकारी पतपुरवठा संस्थांच्या व्यतिरिक्त किंवा त्याचाच पुढील प्रकार की ज्याला आपण सेवा सहकारी संस्था म्हणूयात, की सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभासदांना कर्ज पुरवठा फक्त न करता इतरही विविध सेवा देण्याचं काम या सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. यासाठीच या सहकारी सेवा किंवा सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेल्या आहेत. हा मुद्दा आपण लक्षात घेतोय. साधारणपणे भारतामध्ये सेवा सहकारी संस्थांची वाटचाल साधारणपणे सन 1958 पासून त्या ठिकाणी सुरू झाली. म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था त्यासोबतच किंवा त्यानंतरच्या कालावधीमध्ये साधारणपणे 1958 पासून या सेवा सहकारी संस्थेची वाटचाल ही त्या ठिकाणी सुरू झाली. सेवा सहकारी संस्थांचा विकास प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ते बहुउद्देशीय संस्था आणि बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था ते सेवा सहकारी संस्था या टप्प्यातून झाल्याचे दिसून येतं. म्हणजे आपण जर बघितलं की सेवा सहकारी संस्थेचा इतिहास जर बघितला तर साधारणपणे प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्था ज्या होत्या त्यापासून बहुउद्देशीय सहकारी संस्था की ज्यामध्ये त्याचं रूपांतर करण्यात आलं, बहुउद्देशीय संस्था ते मोठ्या आकाराच्या संस्था या माध्यमातून या सेवा सहकारी संस्थेची संकल्पना उदयास आली आणि मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था ते सेवा सहकारी संस्था इथपर्यंत ही वाटचाल आपण लक्षात घेऊ शकता. म्हणजे अशा विविध टप्प्याने या सेवा सहकारी संस्था त्या ठिकाणी विस्तारात गेल्या किंवा उदयास येत गेली. आणि भारतामध्ये जर आपण बघितलं तर सन 1904 पासून
प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था उदयास आलेल्या आहेत. त्या फक्त कर्ज पुरवठा करणं या हेतूने स्थापन झालेल्या सहकारी संस्था होत्या की ज्याला सहकारी पतपुरवठा संस्था म्हणूयात. पतपुरवठ्याव्यतिरिक्त इतर गरजा भागवणाऱ्या किंवा इतर गरजा भागविण्याच्या दृष्टीने या पतपुरवठा संस्था या असमर्थ ठरल्या आणि याच उणिवेतून हीच जी कमतरता होती या कमतरतेच्या माध्यमातून पतपुरवठा संस्थांची पुनर्रचना करून या सहकारी पतपुरवठा संस्थेचं रूपांतर हे बहुउद्देशीय संस्थांमध्ये त्या ठिकाणी केलं जावं असा विचार पुढे आला. सन 1947 नंतर प्राथमिक पतपुरवठा संस्थांचं जे काही रूपांतर आहे हे रूपांतर त्या ठिकाणी बहुउद्देशीय संस्थांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. ही या सेवा सहकारी संस्थेची पार्श्वभूमी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यासोबतच बहुउद्देशीय संस्थांच्या कार्यातील अनेक दोष दिसून आल्याने अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समितीने 1954 साली बहुउद्देशीय संस्थांऐवजी मोठ्या आकाराच्या संस्था स्थापन करण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या आणि मोठ्या आकाराच्या संस्था एका खेड्यापुरत्या मर्यादित न ठेवता त्या परिसरातील इतर खेडी मिळून संस्थेची स्थापना करावी, जेणेकरून त्या अर्थक्षम होतील. या विचाराने सरकारने मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थेला किंवा मोठ्या आकाराच्या सहकारी संस्थेच्या स्थापनेला त्या ठिकाणी उत्तेजन दिलं. परंतु मोठ्या आकाराच्या ज्या संस्थांऐवजी छोट्या आकाराच्या संस्था योग्य ठरतील या हेतूने या ठिकाणी ML डार्लिंग यांनी मत मांडलं. म्हणजे मोठ्या आकाराच्या संस्था त्या ठिकाणी काही उपयोगाच्या ठरणार नाहीत, छोट्या आकाराच्या संस्था त्या ठिकाणी ग्रामीण भागातील खेडोपाड्यांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करू शकतील या हेतूने ML डार्विन यांनी मत असं या पद्धतीने मांडलं की ज्यांनी म्हटलं आहे की मोठ्या आकाराच्या संस्थांऐवजी छोट्या आकाराच्या संस्था ह्या ग्रामीण भागामध्ये योग्य ठरतील. सन 1958 राष्ट्रीय विकास महामंडळाने देखील अशाच प्रकारच्या संस्थांच्या स्थापनेवर भर दिला. त्यासोबतच वैकुंठलाल मेहता समितीने देखील सेवा सहकारी संस्थेची स्थापना गाव पातळीवर करावी या प्रकारच्या सूचना दिल्या आणि देशाच्या ग्रामीण विकासामध्ये सेवा सहकारी संस्था ही त्या ठिकाणी उदयास आली आणि या सेवा सहकारी संस्थेला महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होत गेलं. तर अशा प्रकारची ही जी सेवा सहकारी संस्थेची पार्श्वभूमी आहे ही कशाप्रकारे उदयास येत गेली हे आपण या विविध मुद्द्यांच्या आधारे समजावून घेतलं. आता या सेवा सहकारी संस्थेचा जो अर्थ आपण बघितला तो अर्थ देखील आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की ज्या माध्यमातून आपल्याला सेवा सहकारी संस्था कशा पद्धतीने काम करतात, कोणासाठी काम करतात आणि कामाची जी पार्श्वभूमी आहे किंवा कामाची जी पद्धती आहे ही कशा प्रकारची आहे हे आपण या माध्यमातून समजून घेतो. साधारणपणे ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या या सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या ज्या काही गरजा असतात, उदाहरणार्थ आपण शेतीला कर्ज पुरवठा करणं असेल किंवा शेतीला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणं असेल, सुधारित बी बियाणाची खरेदी करणं असेल, खतं कीटकनाशकं इत्यादी शेतीपूरक किंवा शेतीसाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आहे या सर्वांच्या खरेदीकरिता जो कर्ज पुरवठा असेल तो या सेवा सहकारी पतपुरवठा संस्थेच्या किंवा सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात येतो. त्याचबरोबर जीवनावश्यक अनेक वस्तूंनाही किंवा अनेक वस्तूंचीही गरज त्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ किराणा माल असेल, कपडे, साखर, गहू, तांदूळ इत्यादी शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्वावर या संस्था स्थापन झालेल्या आहेत, त्यांनाच सेवा सहकारी संस्था असे म्हणतात.
म्हणजे सेवा सहकारी संस्थेचा जर आपण अर्थ लक्षात घेतला की ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विविध प्रकारच्या गरजा असतात. उदाहरणार्थ शेतीविषयक शेतीला लागणारं जे आवश्यक कर्ज आहे ते उपलब्ध करून देणं असेल, सुधारित बी बियाणं, खतं, कीटकनाशकं यांची सोय, त्यासोबतच जीवनावश्यक वस्तू की ज्यामध्ये किराणा माल असेल, कपडे असेल, साखर असेल, गहू असेल, तांदूळ असेल इत्यादी शेतीविषयक आणि जीवनावश्यक गरजा भागविण्याच्या उद्देशाने ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्वावर संस्था स्थापन झालेल्या आहेत. अशा संस्थांनाच सेवा सहकारी संस्था म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था की ज्या फक्त कर्जपुरवठा करत होत्या त्यावरती उपाय म्हणून किंवा त्या उणेवेच्या माध्यमातून या सेवा सहकारी संस्था उदयास आले की ज्या माध्यमातून कर्जपुरवठासोबतच जीवनावश्यक वस्तूंचाही पुरवठा किंवा गरजा भागवण्याच्या हेतूने ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्वावरती या सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यात आल्या. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेतो आहे. मला असं वाटतं सेवा सहकारी संस्थेचा जो काय अर्थ आहे तो आपल्या या माध्यमातून समजला की सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतीविषयक शेतीपूरक लागणारा जो कर्जपुरवठा आहे तो उपलब्ध करून देण्याचं काम या सेवा सहकारी संस्थेच्या वतीने केला जातो. त्यासोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देखील या ग्रामीण पातळीवरती सहकारी तत्वावरती या सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून, तर अशा पद्धतीने सेवा सहकारी संस्था जो काय अर्थ आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासला. त्यासोबतच ज्या व्याख्या देण्यात आलेल्या आहेत की सेवा सहकारी संस्थेची व्याख्या की ज्यामध्ये बी मुखर्जी यांनी या ठिकाणी व्याख्या दिली आहे की आपल्या समान गरजा भागवण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्याने निर्माण केलेली सहकारी संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. म्हणजे सेवा सहकारी संस्था जी व्याख्या बी मुखर्जी यांनी त्या ठिकाणी दिली की ज्या माध्यमातून आपल्याला असं समजतं की आपल्या समान गरजा भागवण्यासाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी परस्पर सहाय्य आणि परस्पर सहकार्याने निर्माण केलेली सहकारी संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. यातून आपल्याला समजतं की शेती उत्पादन वाढवणं याकरिता परस्पर सहाय्याने परस्पर सहकार्याने त्या ठिकाणी जी सहकारी संघटना निर्माण केलेली आहे की अशा सहकारी संघटनेला सेवा सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं की या सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतीपूरक कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातो. सोबतच जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी देखील किंवा जीवनावश्यक गरजा भागवण्याच्या उद्देशाने देखील या प्रकारची सहकारी संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. हा आपण या ठिकाणी अर्थ लक्षात घेऊ शकता. या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा सहकारी संस्था अधिक स्पष्टपणे त्या ठिकाणी समजू शकते. त्यासोबत दुसरी व्याख्या त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे की ज्यामध्ये समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. आता याहीमध्ये आपल्याला शेतीविषयक उत्पादन वाढ असेल, शेतीचा विकास असेल, याच हेतूने या सेवा सहकारी संस्था कार्यरत आहेत किंवा स्थापन करण्यात आल्या. हा मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी व शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतीपूरक वस्तू व सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेला व्यवसाय प्रकार किंवा लोकांनी स्वेच्छेने स्थापन केलेली संस्था की ज्याला आपण सेवा सहकारी संस्था म्हणूयात. आणि तिसरी व्याख्या या ठिकाणी दिली की समाज कल्याण मंत्रालय यांनी केलेली व्याख्या जी आहे की ज्यामध्ये नमूद केलेलं आहे की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढविण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने परस्पर सहाय्यासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. म्हणजे सेवा सहकारी संस्था स्थापन करण्यापाठीमागचा हेतू आपण लक्षात घेऊ शकता की समान आर्थिक गरजांच्या पूर्ततेसाठी आणि कृषी उत्पादन वाढवण्यासाठी समान आर्थिक गरज पूर्ण झाली पाहिजे आणि कृषी उत्पादन वाढलं पाहिजे. यासाठी लोकांनी स्वेच्छेने आणि परस्पर सहाय्यासाठी स्वेच्छेने परस्पर सहाय्याकरिता परस्पर सहकार्यासाठी निर्माण केलेली संघटना म्हणजे सेवा सहकारी संघटना होय. तर वरील व्याख्यान असं स्पष्ट होतं की प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली ही एक प्राथमिक संस्था आहे की ज्याला सेवा सहकारी संस्था म्हणून ओळखलं जातं.
मग आपल्याला माहीत आहे की ग्रामीण जनतेशी या संस्थांचा प्रत्यक्ष संबंध त्या ठिकाणी असतो. शेती उत्पादन वाढ करण्यासाठी विविध सेवा या संस्था त्या ठिकाणी पुरवित असतात आणि शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेती क्षेत्राचा विकास घडवून आणणं हाच या सेवा सहकारी संस्थेचा प्राथमिक उद्देश आपण या ठिकाणी या सहकारी संस्थेच्या व्याख्यावरून लक्षात घेऊ शकता. तर निश्चितपणे सेवा सहकारी संस्था हिची पार्श्वभूमी आणि अर्थ आणि व्याख्या ही आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासली आहेत. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सेवा सहकारी संस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत त्या ठिकाणी अभ्यासायची आहेत.